16 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे 4 जून 2025 रोजी झालेले आकांक्षा मृत्यू प्रकरण या संदर्भात ज्योती आढाव यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. प्रस्तुत आहे क्षणचित्र. तो मुलगा सकाळपासून 4 तारखेला सकाळपासून ऑफिसमध्ये होता. 6:30 वाजेपर्यंत 6:30 नंतर तो 6:45 माझ्या घरी आला होता. पावणे 7 वाजतापासून 7:30 पर्यंत तो घरीच होता. त्याच्यानंतर तो प्रतीक जोशीकडे मोबाईल घ्यायसाठी त्याला मोबाईल घ्यायचा होता. त्या कारणानिमित्त तो त्याच्याकडे फोन लावून गेला. ते पण रेकॉर्डिंग माझ्याकडे मुलाची आहे. आणि पावणे 8 पर्यंत तो तिथं पोहोचला. त्याच्यानंतर त्यांचं बोलणं वगैरे झालं. तिकडून त्या आकांक्षाच्या बहिणीकडून कोणत्याही तरी मुलीचा फोन आला आणि त्या मुलींना यांना प्रतीकला बोलावलं की ती मुलगी फोन उचलत नाही आणि तू येऊन बघ. म्हणून माझ्या मुलाला तो प्रतीक जोशी सोबत चल म्हणून घेऊन गेला. तिथे गेल्यावर हे असं त्यांनी बघितलं आतमध्ये चल म्हणजे तो आतमध्ये गेला. आणि त्याच्यानंतर मग तो त्यांनी दरवाजा वगैरे वाजवला. त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही आणि मोबाईलवर कॉल सुद्धा केला. पण त्या मुलीने काही प्रतिसाद दिला नाही. मग ती खिडकी होती साईडने. ती खिडकी उघडून बघितली. अंधार होता तिथे. लाईट मोबाईलच्या टॉर्चने ते बघितलं त्यांनी तर तिथे लटकलेली दिसली. मग त्यांनी ओरडलं तो जोराने आणि प्रथमेशला म्हटलं की त्यांनी अरे आकांक्षाने फाशी घेतली. मग तो तिकडून गेला आणि तिकडून त्यांनी दार वाजवलं. दार ठोकला आणि दार तोडून टाकलं. तोपर्यंत प्रथमेशने 108 वर कॉल केला, 112 वर कॉल केला. मित्रांना मदतीसाठी बोलावलं. माझ्या मुलाचा हा गुन्हा आहे की माझ्या मुलाने पोलीसवाल्यांना तक्रार केली की तुम्ही या इथे असं असं झालेलं आहे. ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि माझ्या मुलाला आकांक्षाच्या बहिणीने प्रेशर आणून माझ्या मुलाला गुन्हेगार साबित केलं. 302 ची कलम लावली तिच्यावर. त्यांच्याजवळ काही सबूत नसूनही माझ्या मुलाला त्यांनी अटक केली. आज मी शिबी सरांकडे गेली होती. शिबी सरांनी सांगितलं, मी माझं निवेदन दिलं. शिबी सरांनी निवेदन दिलं. मी माझं म्हणणं हेच आहे की माझ्या मुलं दोन्ही बाजूंची चौकशी व्हावी. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.